नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाढे हे कसे पाठ करायचे किंवा 1 ते 100 पर्यंत पाढे सेकंदात कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. आपण कोणत्याही वर्गात असा, आपण पहिली, दुसरी, तिसरी पासूनच पाढे पाठ करायला शिकतो, परंतु तरीही पाढे आपल्या लक्षात राहत नाहीत. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा तर आपल्याला पाढ्यांची खूप गरज लागते. मग त्यावेळेस सर्व पाढे आपल्याला जर मोठा पाढा आला 45 गुणिले काही संख्या आली तर तेव्हा आपण 45चा पाढा आपला पाठ नसतो. मग हाच पाढा सेकंदात कसा तयार करायचा हेच आपल्याला शिकायचे आहे. त्यासाठी एक सोपी पद्धत आहे, ती आपण शिकलो की आपण कोणताही पाढा सेकंदात तयार करू शकतो. जास्तीत जास्त 2 सेकंद 3 सेकंदात आपण कोणताही पाढा तयार करू. कसा तयार करायचा हे शिकण्यासाठी आपल्या आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे यानंतर येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. चला तर मग आता वेळ वाया न घालवता पाढे कसे तयार करायचे हे आपण शिकूया. 1 ते 10 पर्यंत पाढे हे आपले सर्वांचे पाठच असतात, पण आपल्याला 2 अंकी कोणताही पाढा पुढे तयार करायचा असेल तर तो कसा करायचा आपण बघू. आपण सर्वात पहिले आज आपण 24चा पाढा बघू की कसा तयार करायचा. तर मला 24चा पाढा लिहायचा आहे. मी कसं लिहिणार, मला 2चा पाढा माहिती आहे, मी 2चा लिहून घेईल. बेक बे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसकी 12, बेसती 14, बेआठी 16, बेनम 18 आणि बेदहा 20. बरोबर. त्यानंतर 4चा पाढा लिहून घ्या. 4 दुने 8, 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 साते 28, 4 आठे 32, 4 नम 36 आणि 4 दहे 40. आता आपण हे दोन्ही पाढे लिहिले. आता हा कसा तयार करायचा. ह्या अंक एकच अंक आहे आणि हाही एक आहे म्हणून लिहून घेतले 2 आणि 4. त्यानंतर हे 4 आणि हे 8. पण आता कसं लिहिणार, इथं 2 अंक आहेत, इथं एक अंक, एकक स्थानचा अंक म्हणजे 2 लिहून घेतले आणि हा जो एक आहे हा समोरच्या संख्येला दिला व त्या दोन्हींची बेरीज. ह्या 6 मध्ये हा एक मिळवला आले 7. ह्या 8 मध्ये हा एक मिळवायचा, 8 आणि 1 9 आणि हे 6 जसेच तसे. हा 0 एकक स्थानचा तसाच. हे 2 ह्या 10 ला द्यायचे म्हणजे 10 आणि 2 12. हे 4 एकक स्थानचे तसेच. 12 मध्ये हे 2 मिळवायचे, 12 आणि 2 14. हे 8 एकक स्थानचे तसेच लिहिणार. हे 2 ह्या 14 ला देणार, 14 आणि 2 16. एकक स्थानचा अंक जसाच तसा म्हणजे 2. हे 3 ह्या 16 ला देणार, 16 आणि 3 19. एकक स्थानचे 6 तसेच. हे 3 ह्या 18 ला देणार, 18 आणि 3 21. हा 0 जसाच तसा. हे 4 आपण ह्या 20 ला देणार, 20 आणि 4 24. झाला आपला पाढा तयार. तर 24चा पाढा तयार झाला. 24 एक 24, 24 दुने 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 पाचे 120, 24 सक 144, 24 साते 168, 24 आठे 192, 24 नम 216, 24 दहे 240. हा झाला 24चा पाढा. असाच आपण दुसरा आणखी पाढा तयार करून बघू. आता आपण करू 46चा पाढा. तर 46चा पाढा कसा तयार करणार, 4चा पाढा आणि 6चा लिहून घेणार. 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 साते 28, 4 आठे 32, 4 नम 36, 4 दहे 40. आता 6चा 6 एक 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 साते 42, 6 आठ 48, 6 नम 54 आणि 6 दहे 60. तर आता आपण पाढा कसा तयार करतो. एक अंक असेल तर लिहून घ्यायचे 4 आणि 6. त्यानंतर
इकडचा एकक स्थानचा अंक लिहून घेणार. हा उरलेला एक ह्या इकडच्या संख्येत म्हणजे ह्या 8 ला हा 1 देणार. 8 आणि 1 9. तसंच एकक स्थानचा अंक 8 जसाच तसा हा एक ह्या 12 मध्ये मिळवणार. 12 आणि 1 13. एकक स्थानचे 4 जसेच तसे. हे 2 ह्या 16 ला देणार. ह्या दोन्हींची बेरीज 16 आणि 2 18. एकक स्थानचा 0 तसाच. हे 3 20 ला देणार. 20 आणि 3 23. एकक स्थानचे 6. हे 3 24 मध्ये मिळवणार. 24 आणि 3 27. एकक स्थानचे 2 जसेच तसे. 4 28 मध्ये मिळवणार. 28 आणि 4 32. 8 जसेच तसे. 4 हे 32 मध्ये मिळवणार. 32 आणि 4 36. एकक स्थानचे 4. 5 मध्ये हे 35 मिळवणार. 35 आणि 5 41. आणि हा 0 जसाच तसा. ह्या 40 मध्ये हे 6 मिळवणार. 6 आणि 40 46. म्हणजेच आपला 46 चा पाढा हा तयार झाला. तर काय करायचं, फक्त एकक स्थानचा अंक जसाच तसा लिहायचा आणि उरलेला हा दुसरा अंक ह्या पहिल्या संख्येमध्ये मिळवायचा. म्हणजेच काय, त्यांची बेरीज करायची. झाला आपला पाढा तयार. तर पाढा तयार करायला किती वेळ लागतो? आता आपण 93 चा पाढा करू. 9 चा पाढा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81 आणि 9 10 90. 3 चा पाढा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 7 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 3 10 30. आता कसं लिहिणार? एकक स्थानचे अंक जसेच तसे. हे 3 आणि हा 9 म्हणजे 93. एकक स्थानचे 6 आणि 18. इथे एकक स्थानी एकच अंक आहे 9 आणि तिकडचे 27. आता एकक स्थानचे 2 आणि ह्या दोन्हींची बेरीज 36 आणि 1 37. एकक स्थानचे 5 35 45 आणि 1 46. एकक स्थानचे 8 54 आणि 1 55. एकक स्थानचा 1 63 आणि 2 65. एकक स्थानचे 4 जसेच तसे. 72 मध्ये 2 मिळवणार. 74. एकक स्थानचे 7 जसेच तसे. 81 मध्ये 2 मिळवणार. 83. एकक स्थानचा 0. 90 मध्ये 3 मिळवले. 93. झाला आपला 93 चा पाढा. आहे की नाही पाढा तयार करणे एकदम सोपे. कोणताही पाढा आपण तयार करू शकतो. जर आपल्याला 85 चा करायचा असेल तर आपण कसा करणार? 5 चा पाढा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50. त्यानंतर 8 चा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72 आणि 8 10 80. तर कसं करणार? एकक स्थानचे 5, इकडचे 8. एकक स्थानचा 0 आणि 16 आणि 1 17. एकक स्थानचे 5 24 आणि 1 25. एकक स्थानचा 0 जसाच तसा. ह्या 32 मध्ये 2 मिळवणार. 35 34. एकक स्थानचे 5 लिहून घेतले. 40 आणि 2 42. एकक स्थानचा 0 48 आणि 3 51. एकक स्थानचे 5 56 आणि 3 59. एकक स्थानचा 0 64 आणि 4 68. एकक स्थानचे 5 72 आणि 4 76. एकक स्थानचा 0 80 आणि 5 85. झाला आपला 45 चा पाढा तयार. असा तुम्ही याची 1-2 वेळेस प्रॅक्टिस केली ना तर हे लक्षात राहील व तुम्ही कोणताही पाढा लगेच तयार करू शकाल. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. चला तर मग
64 पाढा तुम्ही तयार करून कमेंट मध्ये टाका आणि पाढे कसे करायचे हे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। यासोबतच आपण गुणाकार पटकन कसा करायचा हे शिकणार आहोत। जसं की गुणाकार आहे 72 गुणिले 8, तर आपण कसं करतो, 8 ने ह्या 2 ला गुणतो, 8 गुणिले 2 16 आणि 8 सती 56। मग काय करायचं, हे 6 जसेच तसे ह्या 56 मध्ये 1 मिळवायचे 57, म्हणजेच 72 गुणिले 8 किती 576। पण आणखी एक गुणाकार असेल 95 गुणिले 9, कसं करणार, 9 पाचे 45, 9 9 81, कसं लिहिणार, हे 5 जसेच तसे ह्या 81 मध्ये हे 4 मिळवायचे, 81 4 85, आलं आपलं उत्तर 855। तसंच आपण बघू 76 गुणिले 4, 6 चौक 24, 7 चौक 28, एकक स्थानचे 8 जसेच तसे 28 आणि 2 30, 76 गुणिले 4 304। तुम्ही यांची प्रॅक्टिस करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवीन नवीन ट्रिक सोबत पुढील व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।